नमस्कार मंडळी, ही सुंदर दृश्य आहेत इंडोनेशियातील नितांत सुंदर बाली या बेटावरची। मार्चचा महिना आहे। इथला पावसाळा ऑलमोस्ट संपत आला आहे, त्यामुळे निसर्ग हिरवागार आणि वातावरण आल्हाददायक आहे। खरे तर एप्रिल ते ऑक्टोबर हा इथे येण्याचा पर्यटकांचा सर्वोत्तम सीझन, कारण या काळात वातावरण उबदार, दिवस लख आणि संध्याकाळ थंड वाऱ्यांची। पण आम्ही मुद्दामून मार्च अखेरचा सीझन निवडला, कारण अर्थातच कमी गर्दीचा काळ। कोणत्याही ट्रॅव्हल कंपनीतर्फे न जाता आम्ही स्वतः प्लॅन करून आलो आहोत, त्यामुळे काय पाहायचे काय नाही पाहायचे याचं फ्रीडम आम्हाला आहे। प्रत्येक जण बालीला येतो तो एक स्वतःचा काहीतरी अँगल किंवा अजेंडा घेऊन। कोणाला मंदिरे, कोणाला स्कुबा, कोणाला हायकिंग, तर कोणाला फक्त बीचवर मस्त रिलॅक्सेशन हवे असते। आम्ही ट्रिप प्लॅन करताना यातील सगळ्या गोष्टी थोड्या थोड्या प्रमाणात करता येतील असा प्लॅन केला। डेनपसार ही बालीची राजधानी, इथेच एअरपोर्ट देखील आहे। आम्ही पुणे टू सिंगापूर आणि सिंगापूर टू बाली असे आलो आहोत। पुणे टू दिल्ली आणि दिल्ली टू बाली अशी सुद्धा एक फ्लाईट आहे, पण आम्हाला सिंगापूर एअरपोर्ट पाहायचं होतं, म्हणून आम्ही पहिला ऑप्शन निवडला। जाता जाता पटकन सांगते, जर तुम्ही तुमची ट्रिप प्लॅन करणार असाल तर सुरुवातीला इंडोनेशियन कॉन्स्युलेटच्या वेबसाईटवर जाऊन बालीच्या ट्रॅव्हलसाठी आणि व्हिसासाठीच्या सगळ्या गाईडलाईन्स नीट समजून घ्या। पासपोर्टची एक्सपायरी चेक करा, हॉटेल बुकिंग करा, रिटर्न तिकीट काढा आणि मगच ऑनलाईन व्हिसासाठी अप्लाय करा। अतिशय सोपी प्रोसिजर आहे। ऑनलाईन व्हिसा काढताना पासपोर्टची स्कॅन कॉपी, रिटर्न ई तिकीट, फोटो एवढ्याच गोष्टी लागतात। बालीला व्हिसा ऑन अरायव्हल पण आहे, पण ऑनलाईन व्हिसा काढलेला असेल तर आपण टेन्शन फ्री होतो आणि पुढची सगळी प्रोसिजर वाचते। आमची बालीची ट्रिप 8 दिवसांची आहे। त्यातले प्रवासातले 2 दिवस सोडले तर साईट सीइंगसाठी 6 दिवस आहेत। बाली तसं निवांत पाहण्याचे आणि मुख्यतः रिलॅक्स होऊन एन्जॉय करण्याचं डेस्टिनेशन आहे, त्यामुळे प्लॅन करताना खूप हेक्टिक होणार नाही याची काळजी आम्ही घेतली। डेनपसार मधून जर बालीकडे पाहिले तर वेस्ट बाली, सेंट्रल बाली आणि ईस्ट बाली असे 3 भाग पाडता येतील। वेस्ट बालीला सेमिनयांग बीच, पुटा बीच, कांगू बीच तसेच उलुवाटू टेम्पल, तना लॉट टेम्पल ही महत्त्वाची ठिकाणे आहेत। सेंट्रल बालीमध्ये उबूड हे मध्यवर्ती शहर, उलुंदानू बेराटन टेम्पल, मुंडूक वॉटरफॉल ही ठिकाणे इथून जवळ आहेत। ईस्ट बालीला बेसाखी टेम्पल, तीर्थगंगा, व्हाईट सँडसाठी प्रसिद्ध असलेला व्हर्जिन बीच आणि बोटीतून 30 ते 40 मिनिटात पोहोचता येणारे नुसा पेनिडा हे आयलंड हे भाग येतात। जनरली पर्यटक उबूड या मध्यवर्ती ठिकाणी उतरतात। आम्ही मात्र गर्दी टाळण्यासाठी आणि स्थानिक संस्कृती जवळून अनुभवण्यासाठी बालीच्या ईशान्येला असलेल्या अमेड या छोट्याशा गावात उतरलो। डेनपसार पासून अंदाजे 90 किलोमीटरवर असलेले अमेड हे गाव इथल्या सुंदर बीचसाठी, शांत सुंदर निसर्ग सौंदर्यासाठी आणि टॉप 10 मधील शिप रेक साईट असलेल्या तुलामबेन मधील लिबर्टी या बीचसाठी प्रसिद्ध आहे। आमच्यातील एकाला या लिबर्टी बीचवर स्कुबा डायव्हिंगचा अनुभव घ्यायचा होता, म्हणून आम्ही अमेड हे गाव निवडले। बाली डाईव्ह टेक या रिसॉर्टमध्ये आम्ही उतरलो आहोत। हे स्कुबा डायव्हिंगचं सेंटर आहे, त्यामुळे जास्त करून स्कुबा करणारे लोकच इथे उतरतात। शांत, सुंदर, निसर्गरम्य आणि मुख्य म्हणजे बऱ्याचशा टुरिस्ट प्लेसेसना जवळ असलेले अमेड मधील हे रिसॉर्ट आम्हाला खूप आवडले।
बाली ट्रिप प्लॅन करताना तुम्हाला किती दिवसात काय काय पाहायचं आहे त्याप्रमाणे हॉटेल चूज करणे गरजेचे आहे. म्हणजे जास्त धावधाव पळपळ न करता या सगळ्या प्लेसेस शांतपणे बघता येतील आणि ट्रिप खऱ्या अर्थाने एन्जॉय करता येईल. आम्ही राहत असलेल्या अमेड पासून ज्या गोष्टी 2 ते 3 तासांवर होत्या आणि ज्या आम्हाला पाहायच्या होत्या त्याच गोष्टी आणि तीच ठिकाणं आम्ही निवडली. अमेड गावापासून 1 ते सव्वा तासाच्या अंतरावर असलेला करंगासेम मधील हा व्हाईट सँड बीच म्हणजे बालीमधील एक हिडन जेम आहे. स्फटिकासारख्या स्वच्छ पाण्याचा हा बीच इतर गर्दीच्या बीचेस पासून दूर, शांत आणि निसर्गरम्य आहे. स्वच्छ पावडर सारखी पांढरी वाळू, आकाशाचा रंग न्यालेले निळेशार पाणी, किनाऱ्यावरची छोटी छोटी टुमदार रेस्टॉरंट एक सुंदर लँडस्केप पाहत असल्याचा अनुभव देणारे आहे. समुद्राची अथांगता अनुभवताना वेळ कसा गेला कळलेच नाही. पोटातल्या भुकेने धडका मारायला सुरुवात केल्यावर आम्ही भानावर आलो. खरं तर एक संपूर्ण दिवस इथे स्पेंड करायला नक्की आवडला असता. किनाऱ्यावरील एका रेस्टॉरंटकडे आम्ही मोर्चा वळवला. स्वच्छ, ताजे, चविष्ट व्हेज नॉनव्हेज जेवणावर ताव मारत समुद्राची गाज ऐकत राहिलो आणि ही शांतता मनात साठवत पुढे निघालो. बालीमधील प्रत्येक साईट तर सुंदर आहेच, पण इथले रस्ते, वाटेत लागणारी बाली संस्कृतीचे दर्शन घडवणारी छोटी छोटी घरे, मंदिरे, हिरवीगार भाताची शेते आणि सतत सोबत करणारे निळे स्वच्छ आकाश आपण जणू स्वप्नांच्या दुनियेतून प्रवास करत आहोत असा फील देतात. ज्या रिसॉर्टमध्ये आम्ही उतरलो होतो त्यांनीच एअरपोर्ट पिकअप ड्रॉप आणि 6 दिवसांच्या साईट सीइंगसाठी एक गाडी अरेंज केली होती. बालीमध्ये फिरताना तुम्हाला आवडत असेल तर एखादी बाईक किंवा मोपेड पण रेंटवर मिळते किंवा एखादी प्रायव्हेट टॅक्सी देखील तुम्ही हायर करू शकता. आता आपण येऊन पोहोचलो आहोत तीर्थगंगा या वॉटर पॅलेस पाशी. कारंगसेमचा शेवटचा राजा गस्ती बागस जेलांटिग याने हा वॉटर पॅलेस त्याच्या कुटुंबियांच्या रिक्रिएशनसाठी 1946 साली बांधला होता. पॅलेसमध्ये जाण्यासाठी गेटपाशीच तिकीट काढावे लागते. 50K IDR म्हणजेच इंडोनेशियन रुपये एवढे तिकीट फॉरेनर्ससाठी आहे. आम्ही या ट्रिपसाठी काही डॉलर्स कॅरी केले होते. ते आम्ही अमेडमध्येच IDR मध्ये एक्सचेंज करून घेतले. तसेच एका डेबिट कार्डवर इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन्स ॲक्टिवेट करून घेतली होती. मी असे सजेस्ट करेन की पूर्णपणे कार्डवर डिपेंड न राहता IDRs पण कॅरी करणे गरजेचे आहे, कारण लोकल शॉप्समध्ये मोस्टली कॅशच घेतली जाते. एक हेक्टरवर पसरलेला हा पॅलेस अनेक छोटी छोटी सुंदर तळी, कारंजी, निगुतेने लावलेली आणि राखलेली शोभिवंत फुलझाडे, लँडस्केप यांनी नटलेला आहे. नावाप्रमाणेच गंगा या पवित्र नदीचे पाणी इथे खेळवले गेले आहे. याच गंगेचे पवित्र जल
बालिनीज परंपरेमध्ये अनेक धार्मिक कार्यात होली वॉटर म्हणजे तीर्थ म्हणून वापरले जाते. या पॅलेसचे मुख्यत्वे 3 भाग आहेत. सुरुवातीला सुंदर रेखीव तळी, कारंजी, त्यात विहरणारे रंगीबेरंगी मासे दृष्टिक्षेपास पडतात. हा एरिया फोटो लव्हर्सची पंढरी आहे. दुसऱ्या आणि मधल्या भागात एक मोठा स्विमिंग पूल आहे, जो स्वच्छ आणि सुंदर पाण्याने भरलेला आहे. इथे व्हिजिटर्स पोहू शकतात, जलक्रीडा करू शकतात, बोटीतून विहार करू शकतात. असे म्हणतात 1963 साली अगुंग पर्वतावर उसळलेल्या ज्वालामुखीच्या उद्रेकामध्ये हा पॅलेस पूर्णपणे उद्ध्वस्त झाला होता. 1979 साली हा पॅलेस पुन्हा नव्याने बांधण्यात आला. उंचावरच्या अखेरच्या टप्प्यात मोठी वडाची झाडे नजरेस पडतात. अनेक नैसर्गिक झरे जे खाली पॅलेसभर खेळवले गेले आहेत ते ठिकठिकाणी बघायला मिळतात. आता आपण जिथे उभे आहोत ती जागा वर्तुळाकृती आहे. ही जागा मेडिटेशनसाठी वापरली जाते. इथे चित्रित केलेल्या सर्व मूर्ती योगासनाच्या विविध मुद्रा दर्शवतात. आता आपण येऊन पोचलो आहोत पतीर्थन मंदिरापाशी. हे मंदिर बाली परंपरेचे तीर्थगंगेचे तीर्थक्षेत्र आणि एक पवित्र जलस्थल म्हणून ऐतिहासिक महत्त्व दर्शवते. इथे गंगेचा उगम आहे. या सुंदर वॉटर पॅलेसला भेट देऊन
आपण आता इथून फक्त 10 किलोमीटरवर असलेल्या लेम्पुयांग टेम्पलकडे निघालो आहोत. मुद्दामूनच हे टेम्पल आपण संध्याकाळी व्हिजिट करणार आहोत, कारण इथला सूर्यास्त खूप सुंदर दिसतो. बालीमध्ये फिरताना अशी राईस टेरेसेस अनेक ठिकाणी दिसतात. नुकताच पाऊस पडून गेल्याने या हिरवाईने नटलेल्या राईस टेरेसेसच्या जवळून जाताना खूप छान वाटते. उबूडमध्ये या राईस टेरेसेसचं एक साईट सीइंग पण आहे. या साईट सीइंगमध्ये आपण या भाताच्या शेतांमधून मस्त फिरू शकतो. जमले तर उबूडच्या व्हिजिटमध्ये या साईटला भेट देण्याचा प्रयत्न करू. ज्या लेम्पुयांग टेम्पलकडे आपण निघालो आहोत ते लेम्पुयांग पर्वतावरील सर्वात खालचे टेम्पल आहे. एकूण 60 टेम्पल्स या पर्वतावर आहे. सगळ्यात शेवटचे आणि 7वे म्हणजे लेम्पुयांग लुहूर हे लेम्पुयांग पर्वतावरील सर्वात उंचावरचे टेम्पल आहे. हे समुद्र सपाटीपासून 1000 मीटर्सवर आहे. आता आपण निघालो आहोत गेट ऑफ हेवन म्हणजेच पुरा पेनाटरन लेम्पुयांग या टेम्पलकडे. हे समुद्र सपाटीपासून 600 मीटर्सवर असून हे लेम्पुयांग मंदिरातील सर्वात खालचे आणि पहिले मंदिर आहे. एका म्हणण्यानुसार जयशक्ती नावाच्या एका बालिनीज राजाने त्याच्या वडिलांच्या आदेशानुसार हे मंदिर बांधले. या मंदिराच्या खूप अलीकडे पार्किंग पाशी आपल्याला या मंदिरात जाण्यासाठी तिकीट काढावे लागते आणि आपले प्रायव्हेट व्हेइकल सोडून त्यांनी अरेंज केलेल्या मिनी बसेसमधून आपण पुढे प्रवास करतो. मंदिरात जाण्यासाठी बालिनीजचा ट्रॅडिशनल पोशाख म्हणजे सरॉंग आपल्याला आपल्या ड्रेसवरून घालावा लागतो. त्यानंतर काही अंतर आपल्याला चालत जावे लागते. साधारण इथे या मंदिराचे प्रवेशद्वार दिसते. थोडे पुढे गेल्यानंतर डाव्या बाजूला वरती आपल्याला हे गेट ऑफ हेवन दिसायला लागते. खरे तर हेच या मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार आहे, परंतु आपण थोडे पुढे जाऊन डाव्या बाजूने मंदिरामध्ये प्रवेश करतो. पुरा पेनाटरन अगुंग लेम्पुयांग हे मंदिर 3 भागात विभागले गेले आहे. बाह्य मंडप, मध्य मंडप आणि अंतर्गत मुख्य मंडप. सोशल मीडियावरील रील्समुळे प्रसिद्धीस आलेले गेट ऑफ हेवन म्हणजे बाह्य मंडपाचे पांढऱ्या रंगाचे प्रवेशद्वार आहे. उत्कृष्ट कार्व्हिंग असलेले हे विभाजित स्तंभ म्हणजे कॅन्डी बेंटार किंवा स्प्लिट गेटवे बालीमध्ये अनेक मंदिरांची प्रवेशद्वारे म्हणून बघायला मिळतात. मध्य मंडलाचे प्रवेशद्वार हे 3 भागात विभागले आहे. डावीकडील प्रवेशद्वार प्रवेशासाठी तर उजवीकडील बाहेर पडण्यासाठी वापरले जाते. मधले प्रवेशद्वार सहसा बंद असते. मंदिराच्या उत्सवादरम्यान हे प्रवेशद्वार उघडले जाते. प्रवेशद्वाराकडे जाणाऱ्या पायऱ्या नागाच्या पौराणिक आकृत्यांनी सजवल्या गेल्या आहेत. महाभारतातील अर्जुन, भीम, युधिष्ठिर यांची स्कल्पचर्स पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला पाहायला मिळतात. सर्वात वरच्या स्तरावरील स्कल्पचर हे विष्णूचा अवतार असलेल्या कृष्णाचे आहे. मंदिरात सर्वात वरील आणि शेवटचा टप्पा म्हणजे अंतर्गत मंडप. हा सगळ्यात पवित्र मंडप आहे. या भागामध्ये अनेक मेरू टॉवर्स आहेत जे विशिष्ट देवांचे प्रतिनिधित्व करतात. त्याचबरोबर अनेक पद्मासना श्राईन किंवा देवस्थाने आतमध्ये बघायला मिळतात, जी रिकाम्या सिंहासनाच्या आकाराची असतात.
बालीमध्ये बहुतेक घरांमध्ये, मंदिरांमध्ये ही पद्मासना श्राईन पूजा स्थान म्हणून वापरली जातात. ती ज्या देवतांना रिप्रेझेंट करतात त्यांचे चिन्ह त्यावर कोरलेले असते. बालीमधील मंदिरे पाहताना या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला माहिती असतील तर आपण ही मंदिरे अधिक सजगपणे बघू शकतो. बालीमधील संस्कृती, परंपरा जवळून अनुभवायची असेल तर बालीमधल्या एका छोट्या खेड्यामध्ये राहणे श्रेयस्कर. इथून दिसणाऱ्या सूर्यास्ताचे विहंगम दृश्य आणि आजचा दिवसभराचा प्रवास मनात साठवत आज आपण इथे विश्रांती घेऊयात. बालीच्या ट्रिप मधील हा पहिल्या दिवसाचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूयात पुढच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून.